थायरॉइड ग्लँड ही आपल्या घशामध्ये उपस्थित एक ग्लँड असते, ज्याच्यामधून T3 आणि T4 नावाचे हार्मोन्स आपल्या बॉडीला मिळत राहतात. थायरॉइड ग्लँडचं महत्त्वाचं काम हे आहे की आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम हे थायरॉइड ग्लँड मेंटेन ठेवते. मग थायरॉइडमध्ये जर कमजोरी आली तर त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो, आणि थायरॉइड जास्त फंक्शन करायला लागलं तर त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. मग हायपोथायरॉइडिझममध्ये जर हार्मोन कमी आहे तर काय होऊ शकतं, लक्षणं कधी कधी लगेच लक्षात येत नाही. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटला सहसा काही विकार लक्षात येतात. ते विकार असे असतात की त्यांचं अचानक वजन वाढायला लागतं, त्यांची त्वचा कोरडी पडायला लागू शकते, त्यांना सुस्ती आल्यासारखं वाटू शकतं, त्यांचा हेअरफॉल होऊ शकतो, त्यांचं वजन वाढल्यामुळे त्यांना उदासीनता येऊ शकते. काही लेडीजना मासिक पाळीमध्ये जास्त ब्लिडिंगचा त्रास होऊ शकतो. मग ते जास्त ब्लिडिंग असल्यामुळे त्यांना हिमोग्लोबिन कमी होऊन वीकनेस यायला लागतो. काही वेळेस गर्भावस्था ज्यावेळी लेडीची सुरू होते त्यावेळी जर थायरॉईडचे प्रमाण कमी असेल तर काय होते, फर्स्ट महिन्यापासूनच बेबीला हे थायरॉईड ग्लँडचे हार्मोन्स पहिल्या महिन्यापासून बाळाला हे पुरवले जातात. जर आई ह्या थायरॉईड ग्लँडच्या हार्मोन्समध्ये डेफिशियंट असेल, म्हणजे तिच्यामध्ये हे हार्मोन्स कमी असतील, तर ते बाळाला पोहोचू शकत नाहीत, आणि त्याच्यामुळे हे थायरॉईड बाळाच्या मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचं हार्मोन असतं, आणि ते कमी पडल्यामुळे बाळाच्या मानसिक विकासामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि जर ती प्रमाण फार तीव्र असेल तर बाळालाही हायपोथायरॉइडिझमचा आजार होऊ शकतो. सो हे थायरॉईड टेस्ट करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता एक समज आहे की एकदा थायरॉईड माहिती पडलं तर आयुष्यभर थायरॉईडचे सप्लिमेंट घ्यावे लागतील. थायरॉईड हे हार्मोन जर कमी प्रमाणात प्रॉब्लेम आहे, जर TSHची व्हॅल्यू थोडीफार वाढलेली आहे तर 3 ते 6 महिन्याच्या सप्लिमेंटनंतर टेस्ट करून थायरॉईड जर नॉर्मल येत असेल आणि तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते थायरॉईडचे सप्लिमेंट स्टॉप करण्याची गरज आहे तर ते तुम्ही स्टॉप करू शकता. पण जर काही थायरॉईडचे आजार जसे सिव्हिअर आयोडीन जे जेवणामध्ये कमी असतं, किंवा ऑटो इम्युनिटीच्या प्रॉब्लेममुळे किंवा सर्जरीमुळे जर तुमचं थायरॉईड कमजोर झालेलं आहे, तर जर तुम्ही लॉंग टर्म सप्लिमेंट नाही घेतले तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवर लॉंग टर्म दिसू शकतात. सो रेग्युलर इंटरवलमध्ये चेकअप करत तुमचे थायरॉईडचे सप्लिमेंटचा डोस तुम्हाला चेक करावा लागतो. हा इंटरवल सुरुवातीला 6 वीकचा असतो. सुरुवातीला तुम्ही 6 ते 6 वीकला टेस्ट करू शकता. एकदा तुमचा डोस फिक्स झाला की तुम्हाला दर 6 महिने किंवा 1 वर्षाने सुद्धा ती टेस्ट करणं सोपं पडतं. पण हे छोटं हार्मोन तुम्हाला तुमच्या पूर्ण लाईफच्या मेटाबॉलिझमवर इफेक्ट करत असल्यामुळे ह्या हार्मोनकडे आपल्याला फार लक्ष देऊन त्याचं मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं ठरतं. दुसरा प्रॉब्लेम असतो हायपरथायरॉइडिझम. याच्यामध्ये काय होतं, थायरॉईड ग्लँड जास्त फंक्शन करते. जास्त फंक्शन करत असल्यामुळे बॉडीमधलं T3 T4चं व्हॅल्यू खूप वाढलेलं असतं. मग अशा हे सहसा ऑटो इम्युनिटी किंवा काही विकारांमुळे होतं. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटला ही थायरॉईडचे ॲक्टिव्ह हार्मोन जास्त झाल्यामुळे त्यांना हायपर ॲक्टिव्हिटी, त्यांचं वजन खूप कमी व्हायला लागतं, त्यांना खूप जास्त झोप लागत नाही, त्यांना कोल्ड किंवा हीट इंटॉलरन्स जास्त व्हायला लागतो. अशा वेळेस अँटीथायरॉईड मेडिकेशन देऊन ह्या सिम्पल गोळ्यांमुळे तुमचे लाईफ व्यवस्थित मेंटेन होऊ शकते. सो थायरॉईड विकार हे भारतामध्ये 10 पैकी कमीत कमी 2 लोकांना झालेले असतात. जर तुम्ही त्याची माहिती घेतलीत आणि सिम्पल टेस्ट केल्यात तर तुम्ही या विकारांपासून स्वतःला सेफ ठेवू शकता. धन्यवाद.